सकाळचे 6 वाजले आणि अलार्म वाजला. मला जाग आली. एका सुंदर स्वप्नाची भंगता झाली. ते स्वप्न होतं माझ्या गावाचं, त्या गावातल्या नदीचं, त्या मळ्याचं आणि माझ्या मित्रांचं. जणू काही ते मला स्वप्नातून बोलावतच होते. तसा मी मूळचा कोकणातला, पण 10वी पास झालो आणि मुंबईत आलो. मग काय, नुसतीच गर्दी आणि धडपडीची सवय झाली. या सगळ्या गडबडीत 2 वर्ष कशी गेली काही कळालंच नाही. आज 12वीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर. मी खूप खुश होतो, कारणही तसंच होतं. उद्यापासून सुट्टी पडणार होती. आई बाबा आधीच गावी गेले होते. मी घरी एकटाच होतो. मी फ्रेश झालो. पेपरला जायची तयारी केली. 11 ते 2 असा पेपरचा वेळ. मी सेंटरला निघालो. परेशला कॉल केला. तो त्याच्या बिल्डिंग खाली माझी वाट पाहत थांबला होता. इतक्यात पाठून मला कोणीतरी आवाज दिला. पाहिलं तर स्वप्नील येत होता. मग आम्ही तिघेही कॉलेजच्या दिशेने निघालो. चालता चालता परेशने उद्याच्या रिसॉर्टचा प्लॅनबद्दल सांगितलं. माझे सर्व मित्र येणार होते, पण मी मात्र साफ नकार दिला, कारण संध्याकाळीच मी गावाला जायला निघणार होतो. बॅग 2 दिवस आधीच भरून ठेवली होती आणि तिकीटही काकांनी आधीच बुक केली होती. पेपरची वेळ झाली. आम्ही आपापल्या वर्गात गेलो. पेपर सुरू झाला आणि 3 तास कधी निघून गेले काही कळालंच नाही. बेल वाजली आणि मी सरळ घरची वाट धरली. मित्रांनी मला थांबण्याचा भरपूर आग्रह केला, पण मला उशीर होत होता. माझी बस 4 वाजता सुटणार होती. कसा तरी गडबडीत घरी पोहोचलो. शेजारच्या काकूंनी डबा दिला, तो खाल्ला आणि बॅग घेऊन डेपोकडे निघालो. बस आधीच उभीच होती. मी जाऊन सीटवर बसलो. 10 मिनिटांनी बस निघाली आणि माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. मुंबईत मात्र खूप ट्रॅफिक आणि त्यात एक मेजर अपघात झाला होता. त्यामुळे बसला आधीच 1 तास उशीर झाला. शेवटी बसने बॉम्बे टू गोवा हायवे पकडला आणि बस सुसाट निघाली. लवकर उठल्यामुळे मी मात्र शांत झोपलो होतो. इतक्यात अचानक एक मोठा आवाज आला आणि ड्रायव्हरने ब्रेक लावला. मला जाग आली. आम्ही सर्व प्रवासी रस्त्यावर उतरलो आणि पाहतो तर काय, बसचा टायर पंक्चर झाला होता. आणि त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की चढत्या घाटात हा सीन झाला होता. मग काय, दुरुस्ती करण्यात 2 तास गेले. बसला गावी पोचायला लेट झाला. 7 वाजता पोचणारी बस सकाळी 10ला पोचली. मला भूक लागली होती. मी डेपोच्या बाहेर आलो आणि छोट्याशा हॉटेलात पेटपूजा केली. आधीच उशीर झाल्यामुळे गावाकडे डायरेक्ट जाणारी एसटी सुटली होती आणि जी होती ती गावाला वळसा घालून जाणारी होती. पण माझ्याकडे दुसरा ऑप्शनही नव्हता. मी एसटीत बसलो. तशी फार काही गर्दी नव्हती. तासाभराने माझं गाव आलं. मी उतरलो. सूर्य अगदी डोक्यावर आला होता. घड्याळात पाहिलं तर 12 वाजायला अजून 5 मिनिटं होती. घरी फोन करून सांगतो म्हटलं तर फोनला रेंज नव्हती. BSNL शिवाय गावात कुठल्याच कार्डला रेंज नसायची. तसा बसचा मुख्य थांबा हा गावच्या बाजारात होता. पण मी आधीच उतरलो. म्हटलं चालत जाऊया. आधीच बसून बसून हातपाय आकडले होते. मी रस्ता क्रॉस केला. रस्त्याच्या कडेला एक मांजर मरून पडलेलं दिसलं. बघून तरी नुकतंच मेलं असावं असं वाटत होतं. ते पाहून मला कसं तरीच झालं. त्याचा पांढरा शुभ्र रंग रक्तात माखला होता. मी माझी वाट पकडली आणि चालत सुटलो. या मळ्यातून त्या मळ्यात करत करत मी नदीच्या जवळ पोहोचत होतो. ह्या वाटेने तसा मी पहिल्यांदाच एकटा जात होतो. ही वाट म्हणजे नदीच्या पलीकडची आणि माझं घर नदीच्या अलीकडे होतं. कोकणात नदीच्या पलीकडच्या भागाला पैलाडी म्हणतात. आता मी नदीच्या बराच जवळ आलो होतो.
आणि आता वावर संपून गर्द हिरव्या झाडातून जाणारी पायवाट सुरू झाली होती. मी मनात म्हटलं, आता एकदा का पूल क्रॉस केला की मी आमच्या शेतात. इतक्यात पाठून एक आवाज आला, काय रे पोरा, मुंबईत येईलस? आवाजावरून तरी म्हाताऱ्या बाईचा आवाज वाटत होता. मी सुद्धा पाठी बघता बघता उत्तरलो, होय गे, आणि क्षणभर भांबावून गेलो. पाठी तर कोणीच नव्हतं. मी 4 पावले मागे गेलो. इथं तिथं पाहिलं, फक्त झाडच होती. मला काहीच कळेना आवाज कुठून आला. शेतात वावरणारी माणसं सुद्धा जेवायला गेली होती. मी वळून चालायला सुरुवात केली. तेवढ्यात वाऱ्याची एक झुळूक आली, परंतु एकाही झाडाच्या पानांना ती जाणवली नाही. इतक्यात पुन्हा एक आवाज आला, काय रे, खाऊक काय आणलंस? चिवडो की फरसाण? यावेळी मी पुन्हा पाठी वळून पाहिलं आणि माझ्या चेहऱ्याचा रंगच उडाला. मी पटापट पावलं टाकून चालायला लागलो, कारण मागे कुणीच नव्हतं. फक्त येत होता तो आवाज. इतक्यात एक मांजर माझ्या आडवं गेलं, पण मी मात्र चालतच राहिलो. चालता चालता मी पाहिलं की एका झाडाच्या पाठीमागे कुणीतरी आहे. खरं तर कोणीच नव्हतं. मी जसा जसा पुढे जात होतो तसं तसं झाडाझुडपातून कोणीतरी माझ्याकडे पाहत असल्याचा मला भास होता. इतक्यात पुन्हा तेच मांजर आडवं गेलं. हे तेच मांजर होतं जे मी रस्त्यावर पडलेलं पाहिलं होतं, रक्तात माखलेलं. हा सर्व प्रकार पाहून माझे हातपाय थंडच पडले. जणू काही अंगातला त्राणच गेल्यासारखा वाटला आणि मी जीव मुठीत घेऊन धावत सुटलो. थांब रे पोरा, मी पण येते, असा आवाज आला. पण यावेळी हा आवाज पाठून न येता बाजूच्या झाडाच्या फांदीवरून आला. मी फांदीवर पाहिलं तर ते मांजर फांदीच्या खोडावर नखांनी ओरबाडत होतं. मला तर काही सुधरत नव्हतं. मी सुसाट धावत सुटलो. इतक्यात परत तेच मांजर आडवं गेलं. पाठून कोणीतरी काठी टेकत टेकत चालत येते असा भास झाला. हा सर्व प्रकार एकसारखा घडत होता. मी मात्र धावत होतो. समोरच पूल दिसत होता, पण प्रत्येक वेळी तो तितकाच दूर वाटत होता. अंगावरचे कपडे घामाने भिजून चिंब ओले झाले होते आणि दरवेळी तेच मांजर आडवं जात होतं. शेवटी मी धावता धावता ठेच लागून पडलो. मी रडायला लागलो. पडलो म्हणून नव्हे, तर माझ्यासोबत घडत असलेला प्रकार पाहून मी पार घाबरून गेलो होतो. मी गावचा असूनही मला काहीच कळत नव्हतं. दुपारच्या उन्हातही रात्र झाल्यासारखा अंधार सर्वत्र दिसत होता. मी काही सेकंद तसाच पडून होतो. माझ्या अश्रूंचे थेंब त्या वाटेवर पडत होते. आजूबाजूला एकच भयान शांतता पसरली होती. आणि यात एक गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे आतापर्यंत पाठून कोणीतरी सतत हाक मारत असल्याचा आवाज. काठीचा आवाज थांबला होता. समोरून सारखं आडवं जाणारं मांजर आता दिसेनासं झालं होतं. मी तसाच उठलो. मळक्या कपड्यांनी पुलापाशी धावत सुटलो आणि शेवटी पुलावर पोहोचलो. पुलावरून पाठी वळून पाहतो तर काय, ते मांजर त्याच वाटेवरून माझ्याकडे पाहत बसलं होतं. मी पूल क्रॉस केला आणि सरळ घराच्या दिशेने धावत सुटलो. मनात फक्त ते मांजर जिवंत कसं झालं हा विचार घुटमळत होता. तेवढ्यात वाटेत बंडू आजोबा दिसले. त्यांनी मला हाकही मारली, पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. बहुतेक त्यांना हा सर्व प्रकार समजला होता. बंडू आजोबा म्हणजे गावातले बडेप्रस्थ. त्यांचं घर नदीच्या अगदी समोरच. शेवटी मी कसाबसा धावत घरी पोहोचतो. चप्पल कसे तरी काढून टाकले. बॅग दरवाजातच फेकली. इतक्यात बाबांनी मला पाहिलं. आलास? बस. आई पाणी घेऊन आली. मी घटाघटा पाणी प्यायलो. अरे जरा सावकाश पी, काय भूतपाटी लागल्यासारखा पितोयस? किती हा भिजला आहेस? आणि येताना काय लोळत आलास काय? असे म्हणत आईने माझ्या अंगाला हात लावला, तर माझे अंग तापाने फणफणले होते. माझी आई घाबरली. तशी माझी आई माझ्या बाबतीत घाबरटच. जरा काय झालं की तिला आधी रडायलाच येत होतं, आणि आता तर मी सुद्धा घाबरलो होतो. इतक्यात आजी आली. आजीने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. मी बोलण्याच्या शुद्धीत नव्हतो.
मला बाबांनी रूममध्ये नेलं, खाटेवर आडवं केलं. बाबांनी डॉक्टरांना बोलावलं. तोपर्यंत आईने मिठाच्या पाण्याच्या घड्या माझ्या डोक्यावर ठेवायला सुरुवात केली. माझे डोळेही उघडत नव्हते. धुरकट अशा नजरेत मला काहीतरी दिसलं. माझी आजी माझी दृष्ट काढत होती. डॉक्टर आले. त्यांनी मला तपासलं. हाय फिवर होता. त्यांनी मला इंजेक्शन दिलं व काही गोळ्याही दिल्या. जाता जाता रात्रीपर्यंत ताप उतरेल असेही सांगितले. इंजेक्शनमुळे मला कधी झोप लागली काही कळालंच नाही. त्यानंतर 2 तासांनी मला जाग आली. डोळे उघडले. पाहिलं तर आई शेजारीच बसून होती. मी हळूच उठलो. हातपाय वळत होते. आजी माझ्यासाठी पेज घेऊन आली. खरं तर मला काहीच खायची इच्छा नव्हती, पण गोळ्या घ्यायच्या असल्यामुळे मी थोडीशी पेज प्यालो. आजी माझ्या बाजूला बसली. तिने घडल्या प्रकाराबद्दल विचारलं. तितक्यात बाबा आणि बंडू आजोबा खोलीत आले. आजोबा आधीच येऊन बसलेले होते, त्यामुळे कुठला प्रकार घडला असावा याची कल्पना घरातल्या सर्वांना आली होती. तरीही त्यांना माझ्या तोंडून ऐकायचं होतं. मीही घडलेला सर्व प्रकार सांगितला. संध्याकाळपर्यंत ताप कमी झाला होता. मित्रही सारे मला भेटायला आले होते, पण माझ्या आजीच्या डोक्यात काही भलतंच चाललं होतं. संध्याकाळी 7 वाजता आजीनं पुन्हा एकदा माझी दृष्ट काढली. तसा माझा या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता, पण गावच्या लोकांच्या जुन्या प्रथा कोण थांबवणार? डॉक्टरांनी हलका आहार सांगितल्यामुळे मी रात्रीही पेजच प्यालो आणि गोळ्या घेतल्या, कारण तशीही मला भूक लागली नव्हती. झाली. घरातली सर्व कामं आटपली. सर्वजण झोपण्याच्या तयारीला लागले. घड्याळात 11 वाजले होते. दुपारपेक्षा आता खूपच बरं वाटत होतं. मीही झोपलो, पण अचानक रात्री मला जाग आली आणि मी किंचाळलो, कारण स्वप्नातही तोच प्रकार दिसत होता. आवाजाने सर्वजण माझ्या खोलीच्या दिशेने धावले. मध्यरात्री 3ची ही घटना. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. अंग पुन्हा तापाने फणफणलं होतं. पायावर कोणतरी हातोडा मारते असं वाटत होतं. कुणीतरी मला घट्ट बांधून ठेवले असं भासत होतं. खोलीतली लाईट पेटली. मला पाहून सर्व धास्तावले. आजीने माझ्याजवळ जाऊ नका अशी सर्वांना ताकीद दिली. आजीने परसदारातले छोटेसे 4-5 दगड आणले आणि त्यावर देवापुढची उदी घेऊन तिने माझ्या अंगावरून काढून टाकले. असं तिने 3 वेळा केलं आणि सर्वांना झोपायला जाण्यास सांगितलं. आईला तर माझ्या रडू सावरत नव्हतं. आजीने देवाची उदी माझ्या कपाळाला लावली व पुडी बनवून उशीखाली ठेवली. रात्र वैऱ्याची आहे असं सांगून आजी माझ्या खोलीतच झोपली. सकाळ झाली. बंडू आजोबा सकाळीच घरी येऊन बसले होते. माझ्या तब्येतीत काहीच फरक पडला नव्हता. मी खोलीतून बाहेर पाहिलं तर आई, बाबा आणि आजी बंडू आजोबांशी काहीतरी बोलत होते. इतक्यात आईने मला पाहिलं. ती खोलीत आली. तिने माझी विचारपूस केली, पण माझ्या कंडिशनमध्ये काहीच फरक पडला नाही हे तिला समजलं होतं. आईने मला उठून फ्रेश व्हायला सांगितलं, परंतु माझ्या अंगात ताकद नव्हती. मी नकारार्थी मान हलवली. तुला आजीबरोबर जायचं आहे असं आई म्हणाली. मला काहीच कळालं नाही. अशा परिस्थितीत मी कसा जाऊ शकणार होतो? मी कुठे जायचं असं विचारलं, पण ते सांगण्यास आईने साप नकार दिला. तेवढ्यात माझे मित्र माझ्या घरी आले. त्यांच्यात माझा भाऊ देखील होता. तोही म्हणाला कुठेतरी जाण्याबद्दल, पण कुठे ते सांगायला कोणीच तयार नव्हतं. घड्याळात 11:15 वाजले होते. मी मित्रांबरोबर खळ्यात बसलो. खरं तर तेच मला आधार देऊन तिथपर्यंत घेऊन आले होते. तितक्यात आजी घरातून बाहेर आली. तिच्या हातात एक पिशवी होती. काय गे, खैसर नेतास माका असे मी विचारले. तेवढ्यात बाबांचा आवाज आला. डॉक्टरकडे नेत आहेत तुला. आम्ही निघालो. माझे पाय खूप वळत होते. तरीही मी कसाबसा आधाराने चालत होतो. परंतु राहून राहून माझ्या मनात एक विचार येत होता की दवाखाना तर त्या दिशेला होता
आणि आम्ही मात्र नदीच्या दिशेला चाललो होतो. तेवढ्यात समोर पूल दिसला. मी घाबरलो. मी जागच्या जागीच थांबलो. मला कालचा प्रकार पुन्हा आठवू लागला. अंगावर काटा आला. आजी माझ्या जवळ आली, म्हणाली, तुला बरं व्हायचंय की नाही? असे म्हणत तिने मला पुलापलीकडे नेले. सर्वजण पुलापाशी थांबले. मी आणि आजीच फक्त त्या वाटेने पुढे चालू लागलो. आजी मला त्या जागेवर नेत होती जिथे मी पडलो होतो. आम्ही मी पडलेल्या ठिकाणी पोहोचलो. तीच वेळ आणि तेच ठिकाण होतं. मला खूप भीती वाटत होती. आजीने पडलेल्या जागेची सफाई केली आणि काठीच्या साहाय्याने एक छोटं रिंगण तयार केलं. मग तिने पिशवीतून काही पुड्या काढल्या आणि पेल्यातून दूधसुद्धा आणलं होतं. माझा ह्या गोष्टींवर विश्वास नसल्याने मी आजीला विचारलं, हे काय करतेस? मला भीती वाटते. चल इथून आधी. आधीच एकतर उभं राहायला होत नव्हतं. माझी चिडचिड होत होती. परंतु आजीने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि मला उलटं उभं राहायला सांगितलं, घराच्या दिशेने तोंड करून. ती मात्र त्या रिंगणात त्या आणलेल्या गोष्टी मांडत होती व काहीतरी पुटपुटत होती. मी हळूच पाठी वळून पाहण्याचा प्रयत्न केला तर आजीने माझ्या पायावर काठी मारली. मागे वळून पाहू नकोस मूर्खा. काही वेळाने आम्ही दोघेही तिथून निघालो. तेवढ्यात अचानक पाठून काठीचा आवाज आला. आजीने मला पाठी वळून पाहण्यास मज्जाव केला. पाठून वाऱ्याची एक झुळूक आली. आम्ही तोपर्यंत पुलावर पोहोचलो होतो. आता मात्र आम्ही सर्वांनी पाहिलं तर ती मांजर रिंगणात येऊन ठेवलेलं दूध पित होती. माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आयुष्यात पहिल्यांदाच मी कालपासून एका मेलेल्या मांजराला जिवंत पाहत होतो. ती मांजर ते दूध पिऊन त्या वाटेने चालत बैलाडी गेली आणि काही क्षणात गायब झाली. ते पाहून मी आणि माझे मित्र काही सेकंद एकमेकांना पाहतच राहिलो. कुणालाच त्या गोष्टीचा विश्वास बसत नव्हता. जणू काही त्या अतृप्त आत्म्याला त्याचं भक्ष्य हवं होतं. ते मिळालं होतं. मग आम्ही सर्वजण घरी परत आलो. घरी येताच माझ्या लक्षात आलं की माझे पाय वळायचे थांबले होते आणि संध्याकाळपर्यंत तापही पूर्णपणे उतरला होता. रात्री मी पोटभर जेवलो. भूक आधीसारखी लागली होती. हे पाहून आईच्याही जीवात जीव आला. रात्री मी आजीला तिने केलेले जंतर मंतरबद्दल विचारलं, कारण अजूनही माझा त्या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. तेव्हा आजीने सांगितले, त्याने तुला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. जेव्हाही ते मांजर आडवं जायचं तेव्हा तेव्हा ते तुला थांबवण्याचा प्रयत्न करत होतं. हे मात्र खरं होतं. ते दरवेळी डावीकडून उजवीकडे जायचं. खरं तर ते माझ्या भोवती फिरत होतं. पण महत्त्वाची गोष्ट अशी की ते तर मेलेलं होतं. त्यावर आजी म्हणाली, ती गोष्ट तुझ्यासोबत घडणारच होती. काळ आणि वेळ एकत्र आले होते आणि तू त्या जाळ्यात अडकत गेलास. मग तू त्या आवाजाला दिलेलं उत्तर, तो रस्त्यावर घडलेला अपघात, टायरचं पंक्चर होणं, यामुळे बसला झालेला उशीर, त्यामुळे ती भयानक गोष्ट घडून आली होती. मला आता माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत होती आणि विश्वासही बसत होता. पण जर मी तिथून पळालो होतो तरी ते माझ्या पाठी कसं लागलं याचं उत्तर म्हणजे वाटेवर पडलेली माझी आसवं. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.